नमस्कार. तिखट गोड मेजवानीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत उपवासाची आलू टिक्की चाट. तर ही चाट बनवायला अतिशय सोपी आहे, कमी साहित्यामध्ये बनते आणि घरातल्या लहान मोठ्यांपासून सर्वांना ती आवडेल. तर चला बघूया साहित्य. तर उकडलेले बटाटे घ्यायचे, त्यानंतर भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घ्यायचा, शिंगाड्याचं किंवा राजगिऱ्याचं पीठ घ्यायचं बाइंडिंगसाठी, काही मिरची घ्यायची बारीक करून घेतलेली आहे मी, आणि जिरं घ्यायचं. आता काय, मी बटाटा इथे मॅश करून घेतलेला आहे. आता काय करायचं, सर्व मिक्स करायचं. बटाटा घ्यायचा, त्यानंतर त्यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालायचं. तुम्ही शेंगदाण्याचा कूट तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त घेऊ शकता. त्यानंतर शेंगाड्याचं पीठ घालायचं आणि मिरची घालायची आणि थोडंसं तिखटच करा. चाट कशी तिखट, गोड, आंबट मस्त वाटते. त्यानंतर जिरं घालायचं आणि मीठ घालून ते सगळं मिक्स करून घ्यायचं. छान एकजीव करून घ्यायचं. खूप सोपं आहे करायला. आता काय करायचं, सर्व मिक्स करून झालं. हे बघा सगळं मिक्स झालेलं आहे. आता आपण याच्या टिक्क्या करायला घेऊया. आता काय करायचं, थोडंसं घ्यायचं आणि त्याची छान छोटीशी टिक्की बनवून घ्यायची. आणि बघा, टिक्की ना खूप जाड नाही करायची. आपण त्याला ना डीप फ्राय करणार नाही आहोत, शॅलो फ्राय करणार आहोत म्हणून. आता असं सर्व टिक्क्या करून घ्यायच्या. उपवासाला साबुदाण्याची खिचडी आणि भगराचा भात खाऊन सर्वांना कंटाळा आला असेल आणि सर्वांना माहिती आहे उद्या महाशिवरात्री आहे. तर तुम्ही ही आलू टिक्की चाट नक्की ट्राय करा. घरातल्या सगळ्यांना आवडेल. जे उपवास पण करत नाही ना, ते पण उपवास करायला लागतील. चला, सर्व टिक्क्या बनवून घ्या. हे बघा, मी सर्व टिक्क्या बनवून घेतलेल्या आहे. आता काय करायचं, याला शॅलो फ्राय करायचं. गॅसवर नॉनस्टिक पॅन ठेवायचा किंवा तवा ठेवायचा. त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं. तेल लावायची गरज नाही, पण थोडंसं लावायचं. तसंही ते नॉनस्टिक आहे. चाट हा सर्वांचा आवडीचा विषय आहे, तर तुम्ही खरंच नक्की ट्राय करा. आता टिक्क्या ठेवायच्या, जेवढ्या बसतात तेवढ्या ठेवायच्या. करायला तर एकदम इझी आहे, तुम्ही बघूच शकता. आणि हे बघा, आता तुम्हाला असं वाटत असेल की टिक्की थोडी जाड झालेली आहे, तर थोडंसं ना चम्मचने असं थोडंसं प्रेस करून घ्यायचं. कारण की थोडंसं पातळ टिक्की असली ना, तर ती लवकर शिजते ना, त्यामुळे. आता ना याला ना 5 मिनटं मध्यम आचेवरती ना छान भाजून घ्यायचं. हे बघा, 5 मिनटानंतर ना छान एका साईडनी भाजल्या गेली आहे आणि त्याला छान कलर पण आलेला आहे. हाय फ्लेमवर करायचं नाही, ती जळून जाते. सर्व परतून घ्यायच्या आणि दुसऱ्या साईडने पण त्याला छान तशाच लाल होईपर्यंत शॅलो फ्राय करून घ्यायच्या. आता बघा, दुसऱ्या बाजूने पण त्या तेवढंच छान कलर आलेला आहे, त्या छान शिजल्या गेलेल्या आहे. वाव, मस्त दिसतंय. आता काय करायचं, चाटसाठी आपण काय करायचं, दही तर महत्त्वाचं आहे. दही घ्यायचं, त्यामध्ये थोडीशी साखर घालायची, तुम्हाला तुमच्या आवडीनुसार घाला. आणि त्याला ना छान ना असं मिक्स करून घ्यायचं. आणि जर दही खूपच जास्त घट्ट असेल ना, तर थोडं पाणी. आता सर्वात महत्त्वाचं इन्ग्रेडियंट आहे ही आपली चिंच आणि गुळाची चटणी. तुम्हाला रेसिपी हवी असेल तर मी नक्कीच सांगते. खूप इझी आहे. आता आपण चाट बनवायला घेऊया. एका प्लेटमध्ये टिक्की ठेवायची, दही घालायचं, तुम्हाला जेवढं हवं असेल तेवढं, आणि त्यामध्ये ती आपली चटणी घालायची. अरे मस्त वाटते. खरंच तुम्ही रेसिपी तुम्हाला हवी असेल ना, तर मी नक्कीच नेक्स्ट व्हिडिओमध्ये ती रेसिपी सांगेल तुम्हाला. आणि त्याच्यानंतर गार्निशिंगसाठी आपण थोडेसे डाळिंबाचे दाणे घालायचे. बस, आपली आलू टिक्की चाट तयार आहे. मस्त लागते. खरंच उपवासासाठी खूपच छान ऑप्शन आहे हा. तुम्ही नक्की करून बघा आणि मला कमेंट करा की ती तुम्ही बनवली आहे आणि ती सर्वांना आवडलेली आहे. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. थँक्यू सो मच.